हे आहे पारंपरिक कोकणातलं घर. Hello, your life. Your ड्रीम्स. लाइक करो, सब्सक्राइब करो, चैनल को वीडियो भी दिखाओ. कुठे चाललोय आपण? आम्ही चाललेलो आहोत ताक आणायला. ताक आणायला? ताकट एवढी कळशी भरून ताक कळशी भरून ताक आपण आणणार आहोत आता. हो. आता आम्ही काम करून आलो सकाळी, तर म्हटलं आम्ही घ्यायचं ताक. आता चाललो आपण. धोंडू बाबा आहेत आमचे, त्यांच्या घरी. हा, तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्यांनी किती ताक बनवलं आहे ते, आणि आमच्यासाठी काढून पण ठेवलंय. तर ते बोले की येऊन घेऊन जा. तर आम्ही चाललोय आता. हे आमचे बाबांचं घर. हे आमच्या ते घरी बाबांचं नाही घर. आता. ते घराला नाचणी लॉक आहे. नाचणी त्यांनी केलेली आहे. आणि सो अशी आहे वाट. हळू जा. आणि हे ताक घ्यायला आलेले आहेत. कोकणचं स्पेशल. आणि हे आहे पारंपरिक कोकणातलं घर. आणि हे बघा मिरच्या, आणि गावातल्या मिरच्या. कौलावरती सुकत घातल्या आहेत मिरच्या. मस्त मिरच्या आहेत हे गावातल्या. आणि अजून काय काय पण टाकलंय वरती कौलावरती. हे बघा असं कौल आमच्याकडे. आणि इकडे वड्यांची झाडं आहेत. इकडे यांचं मस्त गार्डन आहे. तिथे कारल्याची वेल आहे. आणि अजून पण काय काय ते काय आपल्याला एवढं माहीत नाही. हे बघ कशी आहेत, लाकडाची. आणि डिझाईन तर बघा लाकडाची, क्या बात आहे. आणि मित्रांनो या का आपल्याला बाबांनी काढून ठेवलेलं आहे. यांचं घरी कोण नाही आहे. बघितलं, कोकणची माणसं साधी वळी का म्हणतात. घर उघडं, दार उघडं. आणि इकडे इथे टाकी भरून ठेवलेली आहे ताक. आणि जुन्या घरांची पद्धत आहे बघा. देवळी पण सुद्धा इथे. हा, अशी सुंदर असं टेक्स्चर आहे इथे देवळीचं. डिझाईन बघ कशी बनवली. मस्त डिझाइन पण आहे. आणि हे बघ खूपच छान. हो. खुटी असं अडकवायचं. म्हणजे हा कपडे अडकवायचे, काय कपडे अडकवायचे काय पण. आणि इथे पावडरचा डबा ठेवायला सगळे. हे बघ. आणि हे काय आहे? हे ताक घुसवायचं. ताक घुसायचं. म्हणजे इथे खाली हे ठेवायची, टाकी ठेवायची. आणि ही जी रिंग आहे, या रिंग मध्ये एक लाकूड टाकायचा, घुसवायचा, चक 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 चक. आणि हे आहे ताक. टाकी, अर्धी टाकी भरून ताक बनवून ठेवलंय बाबांनी. आणि हे जे आहे त्यांचा फेवरेट आहे ताक, दूध, दही. नुसतं एवढं असेल त्यांना तरी बस, बाकी काय नको. आणि ताक गावी भेटतंय तर हे तर काही गावी राहायला पण रेडी आहेत एकदम. एव्हरीडे ताक भेटणार तर हे गावी राहायला पण तयार आहेत. सो अशा प्रकारे आम्ही घ्यायला आलो आहोत ताक इथे. आणि ताक घेऊन आम्ही निघणार आहोत घरी. हे बिझनेस करायचा आहे का? एवढा भरून घेतायचं. हे पण भरून घेतलाय. आता हे पण भरून घ्यायचं. ग्लासात पिऊन बघू काय ते. इकडे बघू. हे नको, हे घ्या जरा, थोडं टेस्ट कर. हे नको. फ्रेश आहे अभी तक. आताच बनवलंय त्यांनी. बाबा सांगून गेले अभी बनाया आहे. ते बघ. एकदम बघायचं तुला पिऊन. नको, तुम्ही प्या आणि सांगा आपल्या सबस्क्रायबर्सला कसं वाटतंय ताक. गावचं ताक खूप आंबट असतं. यात मीठ वगैरे काहीच नाहीये. खोकला वगैरे मस्त लागलं. बरं दे. काय देऊ? ठीक आहे, हळू. वाटलं तिकडे ताक असं ग्लास भरून पितात. आणि मग मजा आहे. इथला ताक पिऊन दाखवा तुम्ही. आंबट ताक पिऊन दाखवा. तिथं काय पाण्यासारखं ताक भेटतो. कवी आता घेणार आहे डोकीवर. एवढी कळशी भरून आम्ही चालवली आहे. आता थेट मुंबई गाठायची. चला हो कारभारी. चला. चल. आजचं ताकाचं काम झालेलं आहे आमचं. आजची सोय. टेक्स्चर बघा एकदम आंबट म्हणतोय. वरती लोणी पण दिसते थोडा ह्याच्यामध्ये. दाखवा नाही बघा. लोणी पण आहे त्यामध्ये. मस्त एकदम घट्ट ताक आहे. चला.
तो दुसऱ्या रस्त्याने जाऊया. ये दूसरा कुठला रस्ता आहे? एकच रस्ता आहे. इधर से बाहर निकलने का एक ही रास्ता है. कसं काय वाटतंय? पप्पा आवाज देत आहेत, चला पटकन. मग तुम्ही काही येत नाव? माझं झालं, मी रेडी आहे बघा, पॅन्ट बिंट घालून रेडी आहे मी. आम्ही चाललो आता खेळात. खेळात न जाणार आम्ही घरात. ही आमची जुनी शाळा, स्कूल. आणि तिथे आहेत आपले काका. मस्त. काय कुठे चाललात? बोला. हा पियाला मग येताव काय नको. सो वेळ झालेली आहे आता आपल्या गावाला बाय बाय म्हणायची. तर मित्रांनो, ही सिरीज कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असंच जर तुम्हाला कोकणातली भात शेती बघायला, आमचे ब्लॉग्स बघायला आवडत असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, खरंच गाव सोडायचं मन करत नाहीये, पण काय करायचं, जावं तर लागणारच आहे. जावं तर लागणारच आहे. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आम्ही आता निघालोच होतो आणि आम्हाला भाऊ आणि आईना भेटायला जायचंच होतं, तर आई आणि भाऊच आले आहेत आपल्या भेटीसाठी इकडे. भाऊ काय म्हणते? लव्ह युअर लाईफ असं म्हणा. लव्ह युअर लाईफ. हां, इकडे बघून मला. लव्ह युअर लाईफ. लव्ह युअर लाईफ. आई तुम्ही म्हणा लिव्ह युअर ड्रीम्स. त्याचं काय म्हणायचं म्हणायला म्हणा लिव्ह युअर ड्रीम. मला बाय नाही येत काय लिव्ह लिव्ह युअर युअर ड्रीम्स. ड्रीम. बाय भाऊ, बाय आई. तुम्हाला कुठे रे परवा गेला हे आपले दादा भेटलेले आहेत. हो, 8 दिवस नऊ झाले. शुक्रवारी आलेलो ना, शुक्रवारी रात्री आलो. गावची प्रेमळ माणसं. आज काय सुट्टी का बरं? सुट्टी थोडा नाचणी बघूया कापायला थोडीशी. नाचणी ते खाली काटायची आहे ना. पुढून गोकुळास चालला सकारे मुंबईच्या दिशेने. बाय. हा. गावासारखा गोकुल कुणीच सोडला नसता जर परिस्थितीने साथ दिली असती. फक्त शरीर शहरात आहे, मन मात्र अजूनही गावातच आहे.